तो क्यों ना हम इन्हीं से बात करके थोड़ा इस बारे में जानकारी लेते हैं। सगळ्यांनी इथे बघ, इकडे बघ, इकडे बघ. थँक्यू. आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते स्वप्न बघितल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी खंबीरपणे मागे कोणीतरी उभं राहावं लागतं, आर्थिकदृष्ट्या सुद्धा. आणि दत्त म्हणून आपण म्हणतो ना की माझ्या मागे उभं राहणं. तर आमचा नितीन नवणे पाटील तो मला म्हणाला की ताई माझ्या डोक्यात हेच आहे. मी 8-10 वर्षापासून याच्यावर काम करत होते की फूड आणि ट्रॅव्हलवर आपण काहीतरी करूयात. आणि माझं हे स्पष्ट मत आहे की ॲक्टरचं सेकंड सोर्स ऑफ इन्कम काहीतरी पाहिजे. आता असं नाही आहे की फक्त अभिनयावरच सगळं आपली गणितं बसतात. कारण आणि त्या दृष्टीने मी विचार करत होते की आपण काहीतरी सुरू करूयात. आणि म्हणजे अजितदादा गट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, मी आणि नितीन आम्ही दोघंही आहोत. आणि चर्चा करताना लक्षात आलं की तोही माझ्यासारखाच विचार करतो. त्याला जेव्हा मी सांगितलं की येस फूड आणि ट्रॅव्हल याच्याशी रिलेटेड मला काहीतरी सुरू करायचं आहे नितीन, तर तो मला म्हणाला ताई तू सुरू कर, मी तुझ्या मागे उभा आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे हे सगळं करायला, असं कोणीतरी मागे उभं राहणं. पण तो उभा राहिला आणि आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. आणि मला नेहमी वाटतं की ट्रॅव्हल फक्त नुसता प्रवास असू नये, आठवणींची शिदोरी असावी ती. आणि जिथे असे मातब्बर कलाकार असतील त्यांच्याबरोबर केलेला प्रवास हा म्हणजे तुम्ही एक आठवणीचं गाठोडं घेऊनच जाता. आणि दरवेळी काय होतं, कलाकार आणि प्रेक्षक, सामान्य नागरिक यांच्यामध्ये आपण व्हर्च्युअली कलाकारांचं आयुष्य बघतो पण त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. मला असं वाटतं की सॉलिट्यूड हा दुवा आहे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारापर्यंत पोहोचणे. आणि हा प्रवास तुमच्याशिवाय तो अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर जोडली ती संधी म्हटलं की नाही आता चुकवायची नाही. आणि प्रवास मला फार आवडतो आणि लेह लडाख मी बघितलेलं नाही आहे, कारण की कधी चुकत राहिलं त्याच्या जागा नेहमीच माझ्या वेळा तारखा. आणि मला फार आकर्षण आहे लेह लडाखचं. आणि पॅनगॉंग लेकला मला कधी जाते असं झालं आहे. म्हणजे नुसतं 3 इडियट्समध्ये बघितलं म्हणून नाही, काहीतरी मला तिथून मिळणार आहे किंवा मी अजून शांत होणार आहे काहीतरी. आणि आपल्या म्हणजे भारताचा मला इतका अभिमान आहे की इतक्या गोष्टी इतकं बघण्यासारखं आहे. तर सुरुवात आपण लेह लडाखपासून करावी असं ठरवलं आहे. नंतर यांच्या बाकीच्या ज्या टूर्स आहेत त्याच्याबद्दल पण मला खूप अशी हे झाली म्हणजे मी जळले आहे आतमधनं. आता मी नेक्स्ट टाइम तिकडे जाईल. म्हणजे बघितल्यावर म्हटलं मला बारीलाही जायला होतं, जायला हा काश्मीरला जातोय असं झालंय मला. पण लेह लडाख सुरुवात करण्यासाठी नमस्कार. खरं तर गागिताईंनी जेव्हा फोन केला तेव्हा मला खरं तर बिलीव्ह झालं नाही की तिचा असा प्रस्ताव आहे की मी छान लोकांबरोबर एक टूरमध्ये तिकडे फिरायला जावं. सो आय थॉट की चालेल, आय फोन कदाचित ते होणार नाही. पण नंतर जेव्हा तिचा फॉलोअप आला तेव्हा मला असं झालं ओके दिस इज गेटिंग रिअल अँड आय गॉट व्हेरी एक्सायटेड. प्रवास हा माझा दुसरा श्वास आहे असं पण म्हणू शकतो. कारण मला भयंकर प्रवास करायला आवडतं. आय कॅन बी अ सोलो ट्रॅव्हलर ऑल्सो.
गिव्हन अ चॉईस, पण मला लोकांबरोबर प्रवास करायला सुद्धा अधिक आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात, खाण्यापिण्याच्या वेगवेगळे कपडे घालायला मिळतात. सो येस, कमिंग बॅक टू युअर पॉईंट, खूप जास्त फोटोज काढले जातात, पण मला असं वाटतं मी खूप छान बॅलन्स करते फोटोज काढणं आणि त्या क्षणात ह्याच्यात. सो मी बालीला चालली आहे, जसं तुम्ही बघताय तसं, आणि बालीला जाण्यामागचं सगळ्यात मोठं ध्येय हेच होतं की मला वॉटर एडव्हेंचर्स आणि वॉटर स्पोर्ट्स करायचे आहे. सो दॅट इज माय गोल दिस टाईम. मी एकदा स्कायडाईव्ह केलेलं, माझं टिक करते मी, आणि गार्गीताईमुळे आता अजून एक टिक होणार आहे स्कूबा डायव्हिंग. सो आय एम सुपर एक्सायटेड टू दॅट. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना, आणि तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. म्हणजे हा एक परिवार आहे आता, असं मी समजते. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मलाच माहिती नाही मी कुठली ट्रॅव्हलर आहे अजून. हां, मी कधी उठते आणि निघून जाते, कोणालाच माहिती नसतं. मी उठते आणि निघून जाते. मी आता परवा जंगलातून परत आली आणि कोणालाही माहीत नव्हतं मी जंगलात. सो अशी मी उठते आणि निघून जाते. पण मला एकच म्हणायचं आता याच्याबद्दल, कारण झिम्मा जी माझी फिल्म होती त्याची टॅगलाईन होती, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. तर मला असं वाटतं की या सॉलिट्यूडमुळे आणि आम्ही सुद्धा आणि अनेक प्रवासी सुद्धा जुन्याचे नवीन होणार आहेत, काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार आहे याच्यातून. आणि मला कायम असं वाटतं की एक छोटासा प्रवास जरी केला, म्हणजे मी नाशिकची आहे, फॉर एक्झाम्पल आपण नाशिक गेलो, तर मी कधीही नाशिकला जाऊन परत येताना मी काहीतरी वेगळं घेऊन येते. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या आयुष्यात, आणि त्यामुळे आपण कदाचित पुढे जात असतो असं मला वाटतं. सो सॉलिट्यूडला खूप खूप थँक्यू. गार्गीताई, खूप मनापासून आभार. कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत मी फिरतही नव्हते, मी फक्त काम करत होते. आत्ता मी फिरणं सुरू केलं आहे, आणि हिच्यासारख्या इतक्या गोड माणसांमुळे मी निवांत फिरू शकते, आणि मला अशी खूप छान छान संधी मिळत आहेत. सेकंडली मॉलदीव्स, मी म्हटलं मगाशी तसं की मला समुद्र, जिथे अथांग समुद्र आहे तिथे मला नुसतं बसून राहायला आवडेल. मग आता वॉटर स्पोर्ट्स तर आहेतच, त्याच्यामुळे सगळंच एक म्हणजे सोने पे सुहागाच चाललंय माझ्या आयुष्यात. आणि शुभांगी मावशी म्हणाली तसं, इथे नावं वाचून असं आलं की हां, पुढच्या वेळेला इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची सॉलिट्यूडमुळे हे टिकमार्क होत राहणार आहेत आणि डेस्टिनेशन्स पूर्ण होत राहतील. सो थँक्यू सो मच. मराठीत म्हणालंच तरी चालेल. हो, सोलो ॲक्च्युली मी सोलो ट्रॅव्हलर असं काही नाही आहे, पण माझं एक जपानची ट्रिप, म्हणजे मी शूटिंगसाठी गेलो होतो आणि बाकी कोणी फ्री नव्हते, बाकी सगळे शूटिंग करत होते, म्हणून मला सोलो फिरावं लागलं. तशी तो एक चांगला अनुभव होता सोलो ट्रॅव्हलिंगचा. पण आता इथे काश्मीरला मला खरंच खूप म्हणजे लहानपणापासून इच्छा होती जायची, की कसं असेल ते पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात, अशी जागा कशी असेल. सो पण ते आपण एकदा जगण्याच्या ह्याच्यात अडकलो की विसरून जातो, किंवा हां ठीक आहे जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, किंवा अजून थोडे पैसे कमवल्यावर जाऊ, काही ना काही कारणांमुळे ते राहून जायचं. पण आता मी जातोय फायनली काश्मीरला, आणि म्हणजे गार्गीताईच म्हणाली, मी स्वतः नव्हतो बोललो की काश्मीरला पाठवू किंवा कुठे पाठवू, तेच म्हणाली. तर म्हटलं चला, आपल्या नशिबात आहे आता काश्मीर. येस. सो आता काश्मीरपासून मी सुरुवात करणार आहे, आणि मी वर्षातनं एकदा तरी आता सॉलिट्यूड सोबत कुठे ना कुठे नक्कीच जाईल दरवर्षी. आणि आधी सगळा संपूर्ण भारत, आणि मग भारताबाहेर सुद्धा मला जायचं. आता सुरू झाले तर मी ते बंद नाही करणार. एब्सोल्युटली. सॉलिट्यूड हॉलिडे के सीईओ है, कैसे ये आइडिया आया, कैसे आपके मन में आया कि इसको सपोर्ट म्हटलं की हे असं व्यवस्थित नाही. तर मग मी एक प्लॅन बनवला मागच्या वर्षी की आपल्याला असं काहीतरी करायचं की प्रत्येक क्लायंटला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे त्याच्यातून, की काही टेन्शन नसलं पाहिजे. जस्ट लाईक फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग, हॉलिडे पॅकेज, विजा, फॉरेक्स एक्सचेंज, हे सगळं. तर म्हटलं हे का करायला नाही पाहिजे. गार्गीताईशी बोललो तर गार्गीताई म्हटली की हे तर खूप दिवसाचं स्वप्न आहे माझं. तर म्हटलं करूया.
प्रॉमिसेस खूप असतात, पण ते पूर्ण करायला आपण जेव्हा प्रत्यक्ष त्या टूरवर जातो तेव्हा लक्षात येतं की खूप त्रुटी आहे. ऑफकोर्स आता आम्हाला फक्त प्रवासाचा आणि त्या सगळ्या अनुभवांचा एक चांगला अनुभव मिळावा. बहुत अच्छी तरह से आप सब चले, अच्छा अच्छा आइडिया जो है उसमें, और यही मेरे लिए काफी है। अभी इसका हिस्सा बन जाएंगे। Thank you so much, everyone. सायली मॅम, काय सांगाल सोल टुडे हॉलिडे हे आज लॉन्च झालंय आणि तुम्ही मालदीवला चाललाय, काय सांगाल त्याबद्दल? पहिलं तर मी मी खूप खुश आहे एकतर सॉलिट्यूड हॉलिडे यांच्याबरोबर असोसिएट होऊन, यांच्या परिवाराचा एक भाग होऊन. आणि मॉलदीव्सला जाण्याचं माझं असं स्वप्न नव्हतं कधी, पण आपण बऱ्यापैकी रील्स आणि इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर बघत असतो आणि त्याच्यात असे कमाल सुंदर व्हिडिओज आपल्याला दिसतात मॉलदीव्सचे. असं निळशार समुद्र आणि त्याच्यानंतर असं खूप छान असं काय म्हणू आपण वॉटर स्पोर्ट्स, तिथले सुंदर सुंदर रिसॉर्ट्स जे समुद्राच्या आत आहेत, म्हणजे किनाऱ्याशी आहेत. सो असं सगळं बघून आपल्यालाही वाटतं यार किती सुंदर ठिकाण आहे, इथे आपण कधीतरी आपल्याला जाता यावं. आणि कदाचित ते माझ्या मनात होतं कुठेतरी, आणि ते मॅनिफेस्टेशन आपण म्हणू, ती माझी मनातली एक सुप्त इच्छा पूर्ण झाली. गार्गीताईचे यासाठी मनापासून आभार, कारण तिने मला विचारलं आणि तिनेही मला संधी दिली की तुझ्याबरोबर आपण बाकी सगळ्यांची टूर अरेंज करूया का. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने काही नवीन लोकांशी जोडले जाऊ आम्ही, काही नवीन लोकांची ओळख होईल आणि मला असं वाटतं की हा परिवार वाढत जाईल. सो मला फार आनंद झालाय. मी बघतो तुम्ही सोलो ट्रॅव्हल करताय, आता यावेळी मालदीवला चाललाय, तर कोणाला सोबत घेऊन जाणार का कसं? नाही, मी सोलोच आहे, पण बाकी जे प्रवासी आणि जे बाकी ट्रॅव्हलर्स असतील, जे सॉलिट्यूडला संपर्क साधतील आणि ज्यांना माझ्याबरोबर यायला आवडेल, सो म्हणजे माझ्याबरोबर ज्यांना यायला आवडेल तुमच्या माध्यमातून मी त्यांनाही सांगते की प्लीज सॉलिट्यूड हॉलिडेजला तुम्ही संपर्क साधा आणि मस्त जाऊया. असं मी एकटीच चालली आहे, पण ह्यांच्या बरोबरीने माझी एक ग्रुप टूर होणार आहे. काय अपकमिंग प्रोजेक्ट्स? येस, म्हणजे आता काही सरप्राइजेस आहेत, काही सिक्रेट्स आहेत जे तुम्हाला कदाचित पुढच्या महिन्यात कळतीलच. छावा पिक्चर तुम्ही बघितला मूवी? जी जरूर. कसा वाटला? प्रचंड आवडला, का नाही आवडला. थँक्यू सो मच. स्टार 24 टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. मॅम, आज सॉलिट्यूड टुडे ह्याचा आज इनॉग्रेशन झाला, लॉन्चिंग झालाय. याच्यामध्ये तुम्ही मालदीवला जाता बरोबर? बालीला चालला. काय सांगाल पहिलं तर कसं तुम्ही ह्याच्यामध्ये जोडलं? गार्गीताई बरोबर मी काम केलेलं आहे. सो मला गार्गीताईचा फोन आला की मी अशी संकल्पना आहे आणि त्याचा तुला भाग व्हायला आवडेल का. तर मला तर प्रवास भयंकर आवडतो. सो जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मी भयंकर एक्साइटेड झाले आणि जेव्हा तिने बाली सांगितलं तेव्हा माझी उत्सुकता अगदी म्हणजे पराकाठाला पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. कारण मला बालीला जाण्याची अगदी लहानपणापासून इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे आणि ते सुद्धा गार्गीताईमुळे ही इच्छा पूर्ण झालेली आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. कोणासोबत तुम्ही जाणार ह्याच्यामध्ये? एकटे जाणार की सोलो ट्रॅव्हल? नाही, मी ग्रुप बरोबर जाणार आहे. सो सॉलिट्यूड हॉलिडेज बरोबर जे टूर बुक करणार बालीची टूर त्यांच्याबरोबर मी जाणार आहे. अजून तारीख ठरलेली नाही आहे, पण तारीख ठरल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. सो तुम्हाला जर का बालीला जायचं असेल आणि तुम्ही जर का शोधत असाल की मी कुठे बुकिंग करू, तर इकडे त्वरित बुकिंग करा, कारण मी तुमच्याबरोबर फिरणार आहे. सो मी खूप उत्सुक आहे. आय एम शुअर की विल हॅव फन. अजून काय अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत तुमचे? माझे आता ॲड फिल्म चालू आहेत आणि वेब सिरीज चालू आहेत. पण आत्ता मराठीत म्हणालात तर मराठीत सिरियल किंवा फिल्म तसं काही नाही आहे. पण येस, ॲड फिल्म्स खूप जास्त चालू आहेत. आणि आत्ता सध्या मी म्हणते मी एक लिजर किंवा मी एक
आराम करण्याच्या मूडमध्ये आणि त्याचाच भाग म्हणून मी झाली आहे. सो आता सध्या निवांत आणि आराम आहे. ओके, छावा पिक्चर तुम्ही बघितला? छावा पिक्चर सध्या चर्चेमध्ये. हो हो, मी छावा पिक्चर बघितला, मला भयंकर आवडला. मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की संभाजी महाराजांची जो इतिहास आहे तो खूप लोकांना माहिती नाही. मराठी लोकांना माहिती आहे 100%, पण इतर लोकांना माहिती नाही. तो त्यांच्यापर्यंत पोहोचला ह्या निमित्ताने आणि उत्तम कलाकारांनी उत्तम कामं केलेली आहेत. आणि मला खूप अभिमान वाटतो जेव्हा आपलीच माणसं किंवा आपल्याच फ्रटर्निटीमधली माणसं एक मोटो घ्यायचा आयुष्यात ह्या दृष्टीने एखादा पिक्चर काढतात की त्या निमित्ताने संभाजी महाराजांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं. फक्त मराठी नाही तर अमराठी प्रेक्षकांपर्यंत सुद्धा. त्याबद्दल अख्ख्या टीमचे खूप खूप आभार. मी तुमची खूप आभारी आहे मराठी माणूस म्हणून की तुम्ही हा पिक्चर काढलात आणि खूप अप्रतिम सिनेमा आहे. तुम्ही बघितला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू सो मच. थँक्यू.